श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 5. नारद म्हणतात, हे महाभागा तपोनिधे नारायणा, असे अधिक मासाचे भाषण ऐकून आपल्या चरणांपुढे पडलेल्या अधिक मासाला श्रीहरी काय म्हणाले. नारायण म्हणतात, नारदा, तू मला उत्तम प्रकारच्या हरिकथा विचारतोस, तू मोठा धन्य आहेस. तेव्हा भगवान अधिक मासाला काय म्हणाले ते तुला सांगतो, ऐक. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तुला वैकुंठातील वृत्तांत झालेला सांगतो, श्रवण कर. हे अर्जुना, त्यावेळी श्रीहरींनी नेत्रसंकेताने सुचविल्याबरोबर गरुड आपल्या पंखांनी मूर्छित पडलेल्या अधिक मासाला वारा घालू लागला. तेव्हा तो सावध होऊन उठला व म्हणाला की हे विष्णू, वाऱ्याने माझे समाधान होत नाही. अधिक मास म्हणतो, हे सर्व जगाचे संरक्षण करणाऱ्या हे विष्णू, तुम्ही माझे संरक्षण करा. हे नाथा, मी तुम्हाला शरण आलो असता माझी उपेक्षा का करिता. याप्रमाणे बोलून वारंवार विलाप करणारा व थरथर कापणारा असा अधिक मासाला सर्व इंद्रियांचे स्वामी वैकुंठ निवासी भगवान विष्णू म्हणाले. विष्णू म्हणतात, हे वत्सा, तुझे कल्याण असो. उठ उठ, आता दुःख करू नकोस. हे अनाथा अधिक मासा, तुझे दुःख माझे हातून दूर होणे कठीण दिसते. असे म्हणून त्याचे दुःख दूर होण्याकरिता काय उपाय करावा म्हणून मनामध्ये क्षणभर विचार करून प्रभूंनी निश्चय केला व त्याला म्हणाले. श्री विष्णू म्हणतात, हे वत्सा, योग्यांनाही दुर्लभ अशा गोलोकाला तू माझ्याबरोबर चल. ज्या गोलोकामध्ये सर्वांचा स्वामी पुरुषोत्तम भगवान राहतो, जो भगवान 2 हातांचा मुरली धारण करणारा, नवीन मेघांप्रमाणे श्यामवर्ण, कमलाप्रमाणे प्रफुल्लित नेत्र अशा गोपिकांच्या समुदायामध्ये बसलेला आहे. ज्याचे मुख अश्विनी पौर्णिमेच्या चंद्राहून अतिशय शोभायमान आहे, ज्याचे लावण्य कोट्यावधी मदनांहूनही अधिक मनोहर आहे. पितांबर धारण करणारा, माला धारण करणारा, ज्याचे गळ्यात पायांपर्यंत लोंबणारी वनमाला शोभत आहे. सद्रंत्रांचे अलंकार धारण करणारा, प्रेम हे ज्याला भूषण आहे, भक्तांवर दया करणारा, कस्तुरी, केशर, चंदन याची उटी ज्याच्या सर्वांगाला शोभत आहे, ज्याचे वक्षस्थलांवर श्री वत्सलांछन आहे व दैदिप्यमान कौस्तुमाने जो शोभत आहे. उत्तम उत्तम प्रकारच्या रत्नांनी खचित असा मुकुट ज्याने धारण केला आहे, ज्याने कानांमध्ये मकर कुंडले धारण केली आहेत, जो रत्नजडित सिंहासनावर बसलेला आहे व ज्याचे सभोवार पार्षद गण उभे आहेत, तोच परब्रह्म व पुराण पुरुषोत्तम होय. जो आपल्या इच्छेने सर्वांचे उत्पत्ती स्थान, सर्वांचा आधार व श्रेष्ठाहून श्रेष्ठ असा आहे, ज्याला कशाची इच्छा नाही, जो उत्पत्त्यादी षड्विकारांनी रहित परिपूर्णतम प्रभू, प्रकृतीहून पर, सर्वांचा स्वामी, दुर्गुण रहित व नित्य अविनाशी असा देह धारण करणारा आहे. तर आपण तेथे जाऊ, म्हणजे तो श्रीकृष्ण तुझे दुःख नाहीसे करील. नारायण म्हणतात, नारदा, याप्रमाणे बोलून अधिक मासाला हाती धरून श्री विष्णू गोलोकाला गेले. नारायण म्हणतात, हे नारदा, पूर्वी प्रलयानंतर अज्ञानरूप अंधकार नाहीसे करणारे व ज्ञानमार्गाला प्रदीपभूत असे तेजोमय रूप होते. कोटी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान, नित्य व असंख्य व सर्व विश्वाला कारण असे जे ज्योतिरूप, तेच स्वेच्छामय परमेश्वराचे उत्कट तेज होय. हे मुने, त्या तेजामध्ये मनोहर असे 3 लोक आहेत. त्या त्रैलोक्याचेही वर ब्रह्माप्रमाणे शाश्वत असा पुरुषोत्तमाचा गोलोक आहे. ज्या गोलोकाची लांबी, रुंदी व विस्तार 3 कोटी योजने असून आकृती गोल आहे व तो तेजस्वरूप असून त्याची सर्व भूमी रत्न जडित आहे. जो योग्याला स्वप्नांमध्येही कधी दृष्टीस पडत नाही, पण केवळ विष्णू भक्तालाच प्राप्य आहे. जो श्रेष्ठ गोलोक अधांतरी परमेश्वराने योग बलानेच आवरून धरलेला आहे, ज्यामध्ये मानसिक दुःखे, रोग, जरा, मृत्यू, शोक व भीती ही मुळीच नाहीत व जो अनेक रत्नजडित अशा मोठमोठ्या मंदिरांनी शोभायमान आहे. ज्या गोलोकाच्या अधोभागी उजव्या व डाव्या बाजूला 50 कोटी विस्तारावर त्यासारखेच मनोहर वैकुंठलोक व शिवलोक आहेत. वैकुंठलोक 1 कोटी विस्ताराचा असून मंडलाकार आहे. तेथे पिवळे पितांबर धारण करणारे असे रम्य वैष्णव लोक वास करीतात. त्यांच्या 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म ही शोभतात. जेथील स्त्रिया मंजूळ आवाजांचे नुपूर व मेखला म्हणजेच कंबरपट्टा धारण करणाऱ्या लक्ष्मी सदृश अशा स्वरूपवान आहेत. डाव्या बाजूचा शिवलोकही कधीही नाश न पावणारा असा कोटी योजन विस्ताराचा असून पार्षदगणांनी व्याप्त असा आहे. ज्या शिवलोकामध्ये श्री शंकराचे महाभाग्यवान गण वास्तव्य करीतात, जे सर्वांगाला भस्म लावलेले, नागांची यज्ञोपवीते धारण करणारे, ज्यांचे कपाळ अर्धचंद्राने शोभायमान आहे, ज्यांनी हातामध्ये शूल व पट्टिश धारण केले आहे, जे सर्व 3 नेत्रांचे व मस्तकांवर गंगा धारण करणारे आहे, जयशाली व शूर असे आहेत. गोलोकामध्ये अतिशय मनोहर असे तेज आहे, जे तेज परम आल्हादक व परम नंदाला कारण व नित्य असे आहे. ज्या तेजाचे ध्यान योगी लोक ज्ञाननेत्रांनी व योगाभ्यासाने
निरंतर करीत असतात ते तेज आनंदजनक, निराकार व परात्पर असे आहे. त्या तेजामध्ये अतिशय मनोहर इंदिवर दलाप्रमाणे, श्यामवर्ण लालकमलाप्रमाणे तेजपुंज नेत्रांचे असे रूप आहे. जे रूप शद ऋतूंतील पूर्ण अशा कोट्यावधी चंद्रांपेक्षाही शोभायमान मुखाचे, कोट्यावधी मदनांच्या सौंदर्य लीलेचे स्थान असल्याने मनाला हरण करणारे असे आहे. 2 हातांचे मुरली धारण करणारे हास्यमुख पितांबरधारी श्रीवत्सल लांछित दैदिप्य कौस्तुमाने विराजमान असे आहे. जे उत्तमोत्तम प्रकारच्या रत्नांनी बनविलेल्या किरीट कडी यांनी शोभित रत्नसिंहासनावर बसलेले वनमालांनी भूषित असे आहे. जे आपल्या इच्छेने वागणारे, सर्वांना बीजभूत, सर्वांना आधार व पराहून पर असे आहे. त्याच तेजाला परब्रह्म परिपूर्ण श्रीकृष्ण अशी संज्ञा आहे. ज्याची वयोवस्था किशोर आहे, निरंतर गोपवेश धारण करणारा, कोट्यावधी पूर्णचंद्राप्रमाणे शोभायमान व भक्तांवर अनुग्रह करणारा आहे. जो निरिच्छ विकाररहित परिपूर्णतम रासमंडळामध्ये वास्तव्य करणारा, रासाचा अधिपती शांत व हरिसंज्ञक आहे. जो मंगलस्वरूप, सर्व मंगलाला योग्य व सर्व मंगलाचे मंगल परमानंदाचा अधिपती, सत्य नाश व व्ययरहित असा आहे. जो सर्व सिद्धांचा ईश्वर, सर्व सिद्धी स्वरूप, सर्व सिद्धी देणारा, प्रकृतीहून पर, सर्वांचा स्वामी, गुणरहित व अव्यय देह धारण करणारा असा आहे. सर्वांचा आधी, अव्यक्त रूप, सर्व शरीराचे ठिकाणी व्याप्त असणारा, नित्य स्वतंत्र अद्वितीय व परमात्म स्वरूप असा आहे. शांत व शांतीपरायण अशा तेजमय रूपांचे शांत वैष्णव ध्यान करीतात. असे जे ज्येष्ठ रूप धारण करणारा तो एक कृष्ण भगवानच होय. नारायण म्हणतात, नारदा, याप्रमाणे श्री विष्णूंनी भगवत स्वरूपाचे वर्णन करून अधिक मासासह वर्तमान मुक्तजनांनी वैष्टित अशा गोलोकात प्रवेश केला. सूत म्हणतात, ऋषी हो, याप्रमाणे बोलून मुनीश्वर नारायण ऋषी स्वस्थ बसले असता ब्रह्मपुत्र नारद मुनी आनंदनिधी भगवंताच्या नवीन कथा श्रवण करण्याकरिता मोठ्या आनंदाने पुन्हा प्रश्न करू लागले. इति श्री बृहन्नारदीय पुराणे पुरुषोत्तम महात्मे विष्णोर्गोलोकगमनम नामम 5मोऽध्यायः. अध्याय 5 समाप्त.